जसे हाताला सांगितलं शोल्डर एल्बो रिस्ट आहे, तसं हा खांदा कोपर मनगट आहे. पायाला बघा कंबर गुडघे टाच. अंगठ्याला किती जॉईंट आहेत? दोन. मानेपासून डोक्याला मला 2 भागात डिवाइड झाले ना, हा जॉ आणि हा थ्रोट, म्हणून अंगठ्याला 2च जॉईंट आहेत. ते LI 3 असते. अंगठा गोल फिरवता येतोय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, मान पण फिरते. 4 बोटं बघा फक्त अशीच फोल्ड होतात, मागे होतात. हात पण बघा असंच फोल्ड होतं मागे. जसं शरीर आहे ना पूर्ण कंट्रोल आहे हातात आपल्या, त्याला फक्त ऑपरेट करायला शिकायचं. तर लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धत आहे, माझ्याबरोबर करणार एकदा. मी ऍडिशनल गोष्टी सांगू शकतो तुम्हाला. बघा कधी चुकलात ना, ही 4 बोटं अशी ठेवायची एका सरफेसला. जी 2 बोटं मोठी आहेत, चालताना जमिनीला काय लागतात? पाय. मोठी बोटं पाय. क्लिअर? जवळजवळ आहेत बोटं, पाय पण जवळजवळ आहेत. हे 2 हात बाजूला, अंगठा वर करा. आता इथे काय येणार? डोकं. ही मान, ही फ्रंट साइड आहे आपले. डोळे, नाक, तोंड हे सगळे इथे आलं. अंगठ्याच्या मागे काय येणार मग? नेक, बोन, पाठीचा मणका. व्हेरी गुड. हे पोट असेल तर पोटाच्या मागे. आता बघा इथे कन्फ्युजन होऊ शकतं. हा अंगठा फोल्ड करा असा. ही 4 बोटं समान डिवाइड करा. वात असेल तर होत नाही. ही 4ही बोटाच्या मध्यभागी एक रेष काढा अशी. बॅक साईडला हा आपला बॅकबोन आहे, पाठीचा मणका. बॅकबोन. हा, आणि अंगठा खोला. अंगठ्याच्या मागे नेक बोन. बघा कसं आहे. हा मानेचा मणका, पाठीचा मणका. ज्यांची कंबर पाठ दुखत असेल ना त्यांना इथे दाबायचंय बघा, आणि मानेसाठी इथे. ठीक आहे. आणि कमरेखालचं भाग जिथे त्रास आहे तिथे जाऊन दाबा फक्त. एवढी सोपी गोष्ट. क्लिअर? नाही लक्षात? बोटांचं कन्फ्युजन संपलं ना. मित्र आता जे 1-2 पॉईंट शिकवतो, तो पॉईंट शोधायचं कसं ना ते शिकायचं आपल्याला. तर सर्वात मेन डिसीज आहे ऍसिडिटी आणि गॅस. होते ऍसिडिटी. किती लोकांना इथे सिव्हिअर ऍसिडिटी आहे? काय करता साहेब तुम्ही ऍसिडिटीला? गोळी घेता? कुठली होमिओपॅथी चालू आहे? तुम्ही मॅडम काय करता? अच्छा, वमन करता. इथे कुठे पॉइंट्स करताय तुम्ही? इनो घेताय. एक लक्षात घ्या, हे आपण ना बाकी गोष्टी इथं करतोय, तर ऍसिडिटी गॅस होते का नाही ही कारण लक्षात घ्या. ह्याला सोल्युशन देणार ना तुम्ही फ्युचरमध्ये ऍसिडिटी कधीच फेस नाही करणार. का होते ऍसिडिटी? तर त्याचे 3 प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण आहे आपण खूप घाई करतो. पहिलं कशात घाई करतोय? 30 मिनिटं लागतात जेवायला. असे कोण आहे तिथे? गुड. 5 मिनिट. मला एक सांगा, मुळात आता आपण जॉब करतोय ना, खूप मेहनत चालू आहे. कशासाठी चालू आहे? काम कशासाठी चालू आहे? ज्याच्यासाठी काम करतो ना त्याला वेळ देत नाही आपण. मेन चूक ती आहे. ती चूक सुधारायची. पाणी ते पिताना पण ह्या चुका होतात. बसूनच पाणी पितात. अशी कोण आहे? बसून पाणी पितो. बघा आपण ना ऍक्च्युली लहानपणी शिकलोय बसून प्यायचंय, सिप करून प्यायचंय. होत नाही. लाईफस्टाईल चेंज आहे. मेन कारण माहितीये काय ऍसिडिटीचं? चिंता किती चालू आहे डोक्यात? किती विचार करतो? अनलिमिटेड. म्हणजे सायंटिफिकली एक गोष्ट काय प्रूव्ह झाली आहे, 60,000 गोष्टी या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोक्याला आपटून जातात. आपल्या आपटून जातात. ठीक आहे. चिटकून किती घेतो आपण? चिटकवणं बंद करावं लागेल. बघा आता आपण या पृथ्वी तलावर परमनंट आहे का? एकदम जेवढे दिवस आहे ना तेवढे दिवस चांगलं करायचं आपल्याला. मग ब्रेनची काही लिमिटेशन्स आहेत, तर जे जेवढं हवं आहे ना तेवढं ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन झालं थोडं डिलीट पण करता आलं. डिलीटचं बटन चालू ठेवा. जे हवंय ते ठेवा, नको ते फेकून द्या. ते लक्षात. हा स्ट्रेस जो आहे ना याला कुठेतरी आपल्याला साईडला करावं लागेल. आता ते करण्यासाठी काय होतं, याची कारणं माहिती आहे कशामुळे सुरू होते? मी पाहिलंय औरंगाबादला असताना MIDCचे चीफ इंजिनियर आहेत दराडे म्हणून.
साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो लेक्चरसाठी, तिथे मला 2 केस सापडले असेल. ह्याला कारणीभूत ना मीडिया सुद्धा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरी एकच इडियट बॉक्स असायचा, टीव्ही. न्यूज तेव्हा बघितली, नंतर दिवसभर त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही मीडियाशी. हा, आता हे सगळ्यांच्या खिशात आलं. सकाळी उठल्यावर कुणाचं दर्शन असतं, काय बघतो त्यात आपण, काय बघतोय? त्या लोकांना, त्या दोघांना सवय का होती, सकाळी उठल्यावर ते 100 न्यूज असतात ना, ते बघायचे. रोज उठल्या उठल्या पहिले ते का. आणि त्या काळामध्ये एक न्यूज चालू होती, अफगाणिस्तानामध्ये तालिबानी घुसले. पाहिले तुम्ही? ही व्यक्ती ते रेग्युलर तोच प्रकार चालू होता बघायचं. न्यूज अर्धे न्यूज तेच असायचे. यांना साहेब स्वप्न द्यायचं की ते भारतात पण आले म्हणून. एवढी इमॅजिनेशन केलेली आहे. जेवढं तुम्ही जास्त बघणार आहे ना, त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ब्रेनवर, तुमच्या हेल्थवर इफेक्ट करतात त्या. आणि एकदा तुम्ही विचार जास्त करायला लागले ना, तर शरीरामध्ये फिअर एंटर होते, भीतीचं वातावरण तयार होतं. आणि शरीरात मध्ये भीती आली तर 3 ऑर्गन तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे. पहिला ऑर्गन पॅनक्रियाज, लिव्हर, देन किडनी. या 3 ऑर्गनला जर का भांडण सुरू केले ना आतमध्ये, तर आपलं काय खरं नाही. तर काय ट्राय करायचं की शरीरामध्ये फिअर आणायला द्यायची नाही. तर त्यासाठी जो ब्रेन जो आहे ना, रात्री थोडा 0 करायला आपण केलं पाहिजे. काही लोकांची झोप डिस्टर्ब होते, मध्येच रात्री उठतात विचाराने. तर झोप पूर्ण झाली पाहिजे आपली, तर यातून बाहेर पडू शकतो. कोणाचा असा प्रॉब्लेम असेल तर भेटा. मी त्यांना 21 दिवसाची एक्सरसाइज सजेस्ट केलेली आहे. ती कसं करायचं मी तुम्हाला शिकवणार आहे. ऍसिडिटी ह्यातून कशी घालवायची बघूया आता आपण. ज्यांना ऍसिडिटी असेल बघा काय करायचं, की फर्स्ट फिंगर फोल्ड करा. हे जिथे टच होत आहे गॅस ऍसिडिटीचा पॉइंट आहे आपला, दाबायचं. आता दाबायला अशी रिंग आपल्या होईल का इथे, प्रेशर नाही. म्हणून तळ हाताला मी सर्वांना अशी एक निडल सजेस्ट केली आहे. ह्याला मेडिकल लँग्वेज मध्ये जिमी म्हटलं जातं. जिमी. काय करायचं तुम्हाला, ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांनी ह्या एरियात एक सर्कल करून घ्या. सर्कल मध्ये 4 ते 5 पॉईंट दाबा. तुम्हाला एक पॉईंट असं सापडेल की खूप कळ लागेल. कळ का दुखणार नाही, कळ असेल डायरेक्ट. तो पॉईंट शोधा आणि त्याला 45 सेकंदासाठी दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं. थोडं डीपली दाबा, डीप प्रेशर द्या दोन्ही हातात ऑल्टरनेट. साहेब 5 मिनिटात बघाल तुम्हाला खूप ढेकऱ्याला सुरुवात होते, घाम भरपूर सुटतात. ऍसिडिटी, गॅस, घाम आणि ढेकऱ्यातून बाहेर टाकता येईल. ही ट्रीटमेंट बरेच जण करतात सुद्धा, करतात. साहेब कळत न कळत आहे ना, खूप लोक हे करतात आहेत मार्केटमध्ये. तुमच्या नजरेसमोर आणून देतो मी. आपण मार्केटमध्ये गेल्यावर तंबाखू खाणारे लोक बघतो. तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला कधी पण विचारा तुम्ही, या लोकांना ऍसिडिटी नावाचा प्रकार कधीच नसतो. यांना गॅस नसतो, डायजेशनचे प्रॉब्लेम नसतात. डायजेशन एवढं चांगलं असतं, काही खाल्लं तरी पचवतात ते. पण त्यांना वाटते की तंबाखूमुळे होते की काय, तर असं काय नाहीये. दिवसातलं 10 तंबाखू ऑटोमॅटिकली त्यांना ह्या एरियात दाब येत असतं, म्हणून त्यांना ऍसिडिटी नाहीये. लक्षात घ्या, जे खात नाही त्याने सुरू करायचं नाहीये. मी माहितीसाठी सांगतो, तुम्हाला दाब आलं पाहिजे फक्त. ते प्रेशर द्या फक्त, एवढं करा तुम्ही. साहेब तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीची ना अजून एक गोष्ट, विषय निघाला म्हणून सांगतो, अजून एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी आहे. या व्यक्तीला सकाळी उठल्यावर कधी पण बघायचं, तुम्ही देवाचं नाव घेताना नाही बघणार. कराग्रे वसते लक्ष्मी, करवते सरस्वती, काही करत नाही. पुढी कुठे आहेत आधी शोधतात. तंबाखू तोंडात ठेवल्याशिवाय सकाळची विधीच पूर्ण होत नाही त्यांची. ॲक्युप्रेशर मध्ये हे पोटाचे पॉईंट आहेत. तर ज्यांना बद्धकोष्ठता असेल, कॉन्स्टिप्युशन असेल, त्यांनी काय करायचं, हे आपले इंडेक्स फिंगर आहे ना इथे ठेवा. आपले गम्स लागतात बघा, त्या गम्सना दाबा आणि फिरवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. 2 मिनिटं साहेब असं करणार ना, म्हणजे 3-4 मिनिटांमध्ये पोट साफ होऊन जाईल. लहान मुलांना आपण इथे मसाज करताना पाहतो का असं, त्याचं कारणच ते, त्याचं पोटा साफ व्हायला पाहिजे. लहान मुलं हालचाल नाही करू शकत, त्यांना प्रेशरच देऊन पोट साफ करावं लागतं. तर ते आपल्याला पण ऍप्लिकेबल आहे, करता येईल. ज्यांना डायबिटीज असेल, डायबिटीस, इथे आहे कोणी शुगर पेशंट? जाऊ मी एक्सपेक्ट केलं तर नाहीच आहे. एक लक्षात घ्या, मी शुगरसाठी थोडं विस्तृत पद्धतीने, कोणी संकोच करू नका, बोला माझ्याशी. आपल्या फॅमिलीत कोणी असेल तर सांगा. शुगर मुळात होते का, तर ह्याची पण 43 कारण आहेत. मला मेन कारण तुमच्या समोर आणायचं आहे. एक प्रश्न करतो आधी, आपल्यापैकी किती लोक रोज एक्सरसाइज करतात?
एक्सरसाइज 10 दिवस केले की पुन्हा बंद होत जातं. तुम्ही करता जंक फूड खात नाही असे कोण पण आहे? मिसळ, वडापाव, कचोरी बिचोरी काय. एक लक्षात घ्या, शुगर होण्याचं ना दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं कारण आहे व्यायामाचा अभाव, एकच अँड कन्झम्पशन ऑफ जंक फूड. सर्वात मेन कारण माहिती आहे काय शुगर व्हायचं? आपण सर्व रोज करतो जंक फूड कंझ्युम. ते म्हणजे सकाळची सुरुवात कशाने होती आपली? चहाने. मला चहाबद्दल काहीच म्हणायचं नाही, चहा प्या तुम्ही, काय हरकत नाही. पण चहामध्ये जो दूध वापरतोय आपण, हा कुठलं दूध आहे? कल्पना आहे? म्हशीचं. आता आपल्यापैकी सगळ्यांच्या घरी तबेल्यातून दूध येतो. इथे हा व्यवस्था तशी, तबेल्यावाला आणून देतो. एकदा जाऊन तबेल्यात व्हिजिट करा, कुठलं दूध कंझ्युम करतो कन्फर्म करा आधी. देशी करतात त्यातून. जे लोक पॅश्चराइज मिल्क घेत असेल ना, टोन मिल्क ज्याला पुण्यातलं दूध म्हणतात, हे दूध कोण करता घेत असेल, हे दूध गाईचं पण नाहीये ना म्हशीचं दूध आहे, हे जर्सीचं दूध आहे. आणि जर्सीला गाय म्हणायची की नाही हा सर्वात मोठा क्वेश्चन मार्क आहे आमच्या समोर. ज्या देशातून जर्सी आली आहे ना त्या देशामध्ये हिचं डायरेक्ट कन्झम्पशन बंद आहे. तुम्ही नेटवर सर्च केल्यावर माहिती मिळेल. 20 वर्षापूर्वी आयर्लंड आणि न्यूझीलंड यातून आली आहे जर्सी. काय घडलं माहितीये तिथे? 3.5 वर्षापासून 5 वर्षाच्या मुलांना सुद्धा शुगर डिटेक्ट झाली. का? त्यांनी डिस्क्राईब केलंय. ते सांगतात की एक्सेस कन्झम्पशन ऑफ A1 टाईप ऑफ बीटा कॅसिन. जर्सीच्या दुधामध्ये A1 टाईपचा एक बीटा कॅसिन नावाचं एक तत्व आहे. हाय प्रोटीन कंटेन येतो. स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी करतात. 2-3 हजार मुलांवर प्रयोग झाले तिथे. त्यानंतर डायरेक्ट कन्झम्पशन बऱ्यापैकी कमी झालं तिथे. त्याचे बाय प्रोडक्ट बनतात तिथे. हे प्राणी जास्त दूध देतं म्हणून भारत सरकारने पण एक्सेप्ट केली तिला. भारताची स्थिती माहितीये काय? भारत जगाची राजधानी आहे शुगरसाठी. आपल्या देशात 6.5 करोड शुगर पेशंट 2015 साली सापडले. ऑन पेपर रेकॉर्ड आहे. आणि प्रत्येक वर्षी 15% वाढतात ते. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, एक रिक्वेस्ट करायची आहे. आपल्या आजूबाजूला जे गावरान गाय पाळणारे लोक आहेत, ज्याला देशी गाय म्हणतो आपण, शब्द बरोबर आहे माझा? त्या गाईला प्राधान्य द्यायला पाहिजे. गाईच्या दुधात पण बीटा कॅसिन असतो, पण A2 टाईपचा आहे. स्वादुपिंडावर डायरेक्ट इफेक्ट नाही करत. तर आपल्याला A2 मिल्क घ्यायला हरकत नाही. आता ही शुगर झाली तर करायची काय? तर शुगर होते का? तर इन्सुलिन सिक्रेशन नाहीये शरीरात. आणि इन्सुलिन कोण तयार करतं? पॅनक्रियास, स्वादुपिंड. स्वादुपिंडाला स्ट्रॉंग करायचं. काय करायचं बघा, बिफोर सनराईज, कोणी असेल फॅमिलीत सांगा, सूर्योदय होण्यापूर्वी 1 कप ग्रीन टी कंझ्युम करायची. ग्रीन टी, मेल ग्रीन टी अँटीऑक्सिडंट आहे, सगळ्यांनी वापरलं पाहिजे ते. आणि आपलं मधलं बोट फोल्ड करा. हे जिथे टच होते हा आपला पॅनक्रियास आहे. या पॉइंटला तुम्हाला स्टिम्युलेशन द्यायचं आहे जेवणानंतर. शुगर केव्हा वाढते? आफ्टर लंच. हे जर का स्टिम्युलेट करणार ना, माझी इथे चॅलेंज आहे. आपल्या घरी ज्यांची शुगर 200-250च्या आसपास जरी असेल, 25 दिवसात 140-160 नक्की आणा. शुगर नील करतात ह्या एरियात. इथे स्टिम्युलेट करा. प्रेशर द्या तुम्ही, तो तुमचं सिक्रेशन वाढेल. इन्सुलिनचं सिक्रेशन वाढू शकतं. एक लक्षात घ्या, शुगर एकदा झाली ना तर नील नाही करता येत आपल्याला. ती कंट्रोलमध्ये ठेवणं हातात आहे. तर कसं करता येईल? तर जेवणामध्ये बटाटा साखरचं सेवन कमी करा. साखरेऐवजी गुळ घेऊ शकतो आपण. गुळ, साखर का खायची नाही ना, मी 2 तास साखरेवर बोलू शकतो. ऍक्च्युली एकदा जाऊन शुगर फॅक्टरीमध्ये, आता तुम्ही तर त्या क्षेत्रात आता पाहिलं असेल, तर शुगर कशी बनते एकदा आपण नजरेसमोर आणली. घरच्या लहान मुलांना सुद्धा दाखवा एकदा. मी स्वतः साखर खायची बंद करते. साखरेऐवजी गुळाचा वापर होईल. पूर्वी जेवणानंतर गुळ पाणी प्यायचे ना लोक, आता त्याची जागा कुणी घेतली आहे? तिथे प्रॉब्लेम आहे. गुळाकडे पुन्हा वळावं लागणार आहे आपल्याला. तर लक्षात, तर त्याचं कन्झम्पशन तुम्हाला वाढवावं लागेल. आणि ट्राय करा, जर का तुम्हाला आपल्या ग्रॅव्हिटेशनचा फायदा घ्यायचा असेल तर चटे सतरंजीवर जर का पेशंट झोपतो तर तो ऍडिशनल फायदा मिळतो. ज्यांना डस्ट एलर्जी आहे, धुळीची एलर्जी, त्यांनी 3ऱ्या बोटाच्या टिपला दाबायचं, रिंग फिंगर. ज्यांना रात्री झोप येत नाही, काही लोकांना एन्झायटी असते, मध्ये झोपतात, रात्री झोपताना हा पॉईंट दाबा, त्यांना सुंदर झोप लागेल. हे पॉईंट कधी दाबायचं? पण डस्ट एलर्जीसाठी पण. डस्ट एलर्जी आणि झोपे, सर डस्ट एलर्जी आणि झोपेचं डायरेक्ट रिलेशन आहे का? ज्यांची झोप होत नाही त्यांना डस्ट एलर्जी हमखास होते. तर तुम्हाला झोप कंप्लीट करायची. हे फक्त रात्री झोपताना दाबा. हा खूप सेन्सिटिव्ह पॉईंट आहे. तुम्ही आता जरी असे करत बसले ना, आता सुद्धा झोप लागेल. कामाची वेळ सोडून फायदा घ्या तुम्ही, डिस्टर्बन्स. ज्यांना चष्म्याचे नंबर आहे,
मेन पॉईंट बघूया. किती लोकांना दूरचा नंबर आहे ते? याला उलट पण करतात म्हणजे झोप लागते न येण्यासाठी पण पॉईंट दाबतात ते. नाही, तो ही साईड आहे ती, बॅक साईड आहे. बॅक साईड फक्त तुम्हाला इथे हा फ्रंट दाबायचा. अप्पर टीप, ह्याचा अप्पर टीप दाबा. ते ऍडव्हान्स तुम्ही सुजोग बघितलं नेटवर बघताय का? नाही, मी केलेलं आहे. केलेलं आहे. बेसिक कोर्स इथे केला की